नमस्कार. मी अमोल दिलीप पाटील. आमच्या लक्ष्मीनारायण मंदिर भोवनीची यात्रा आजपासून सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ येत्या 3-4 दिवस ही यात्रा इथं भाविक भक्तांची खूप मोठी गर्दी असते आणि नवस फेडण्यासाठी आणि आपल्या मानमानता इथं लोकांनी मानलेल्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी पंचक्रोशीतले लोक एवढंच नाही तर दोडा नंदुरबार येथूनही लोक इथं दर्शनासाठी लांब लांबून येतात आणि खूप सुंदर आणि दिव्य असं हे मंदिर आहे. आणि आमच्या मंदिरामध्ये गरम पाण्याचा स्रोत आहे. या गरम पाण्यामध्ये बऱ्याच लोकांची जी मान्यता आहे की आपल्या शरीरावर जर काही आजार असतील त्वचेचे तर ते पूर्ण होतात. आणि जागतिक मंदिर आहे. इथं नवस आपण जे मानलेले असतात त्यात भरपूर लोकांच्या इच्छा इथं पूर्ण होतात आणि त्यामुळे दुरून दुरून लोकांच्या रांगा इथं भाविकांच्या रांगा लागत असतात. आणि उत्कृष्ट नियोजन आमच्या गावाच्या वतीने ट्रस्ट मंडळींच्या वतीने केलेलं असतं ते आपण पाहू शकता. आणि खूप वर्षापासून चालत असलेली परंपरा आज तागायत चालू आहे. आणि आज यात्रेचा प्रथम दिन आहे. येत्या 2-3 दिवसात अजून भरपूर गर्दी होणार आहे. ही यात्रा कमीत कमी 3-4 दिवस चालेल. 18, 19, 20, 21 जानेवारी यावर्षी यात्रा आहे. आपलं हे जे लक्ष्मीनारायण मंदिर भोवणे आहे हे मंदिर पुरातन आहे आणि येथे जवळजवळ आपले जळगाव दोडा नंदुरबारच नव्हे तर असंख्य आज एक मोठे कॉन्ट्रॅक्टर होते ते जवळजवळ नंदुरबार जिल्ह्यातले होते. त्यांनी आम्हाला या मंदिरासाठी पत्र उपलब्ध करून दिला आणि त्यांनी त्यांचं नावही जाहीर केलं नाही. गुप्तदान स्वरूपात इथं भरपूर गुप्तदान पण येतं आणि लाखो भाविक येतात. त्यामुळे आमच्या या मंदिराचा दर्जा जो आहे तो आता क दर्जामध्ये आहे. त्यामुळे आमची प्रशासनाला एवढी मागणी आहे की आमच्या मंदिराचा दर्जा हा कमीत कमी ब किंवा अ दर्जात करण्यात यावा आणि हे पर्यटक स्थळ म्हणून घोषित करण्यात यावं एवढी आमची प्रशासनाला विनंती आहे. जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब भेट देऊन गेले. त्यानंतर मागच्या वर्षी मंगेश दादा चाळीसगावचे तेही आले होते. बरेच नेते मंडळी इथे दर्शनासाठी येत असतात. इथे आमचे भुवनेश्वर बाबा होते. त्यांच्या संकल्पनेमुळे भव्य दिव्य मंदिर तुम्ही आज पाहत आहात. त्यानंतर मंत्री महोदयांनी आमच्या भोणे मंदिरासाठी करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि आम्हाला काल त्यांनी असं वचनही दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आता आमचे थोडेफार कामं राहिलेले आहेत ते कामं पूर्ण करण्यासाठी भरघोस असा निधी माननीय गुलाबरावजी पाटील साहेब प्रतापरावजी पाटील साहेब यांनी आम्हाला काल शब्द दिला आहे की येणाऱ्या काळात आपण राहिलेले कामही पूर्ण करू आणि भविष्यात तुम्हाला इथं भव्य आणि दिव्य मंदिर दिसेल आणि येणाऱ्या भाविकांसाठी भव्य दिव्य व्यवस्था राहील.